मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। वडार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे, दत्ता गायकवाड, दत्ता विटकर, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, अशोक भरले, नवनाथ निंबाळकर, शंकरबा चौगुले, मनोज पवार, देवराव सुकळे, सौ ज्योतिताई चौगुले, मंजुळकर ताई, समाज बांधव व भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचं निवेदन दिलं। संपूर्ण भारत देशात आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, परंतु या 77 वर्षाच्या कालखंडात अजूनही वडार समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे। अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागते। परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय। अशा यातना समाजानं भोगल्या आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी। वडार समाजाचा मागासवर्गीय अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण त्यांना मिळावं। जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती करावी। अशा विविध मागण्या वडार समाजाच्या मागण्यांचं निवेदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं करण्यात आलंय, मात्र अजूनही न्याय मिळाला नाही। त्यामुळे लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा वडार समाज रस्त्यावर उतरेल, अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांनी वडार समाजातील बांधवांसमोर दिली। महाराष्ट्राच्या या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रत्येक वेळी वडार समाजाची व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नुसतं निवेदनाची अशी हप्पी लावली गेली। वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतलं नाही। म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जे वडार समाजाचे जे मागण्या आहेत ते पूर्वीपासून जे वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नाही, 1961 वर्षाचा पुरावा शिथिल करावा व मारुती पैलवान जी महामंडळाची स्थापना झाली ती अद्याप GR येऊन अद्याप ती वसंतराव महामंडळ या प्रवर्गामध्ये अजून त्याचं वर्ग केलं नाही। आणि जे शैक्षणिक आहेत वडार समाजाच्या माध्यमातून ज्या महिला असतील, आमच्या वडार समाजाच्या ज्या बंधू असतील, यांना सवलती मिळत नाही। या संदर्भात गेले देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाले, पण वडार समाजाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही। ही एक वडार समाजाची शोकांतिका आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे। तर जे दाखले जे आमच्या वडार समाजाला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी 1961 वर्षाचा पुरावा सादर करण्यासाठी सांगतात। आमचा वडार समाज अगोदर भटकती समाज होती, जिथं पोट भरत असेल त्या गावामध्ये तळ टोकून तिथं आपला उदरनिर्वाह करायचा। मग आमच्या आजोबा पंजोबांनी 61 वर्षाचा पुरावा कुठून आणायचा? हा संभ्रम हा तमाम महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला निर्माण झालेला आहे। तर माझी शासनाला एक विनंती आहे, 61 वर्षाचा पुरावा शिथिल करून वडार समाजाचे जेवढे टोकून जे कागदपत्र असतील त्या कागदपत्रावर वडार समाजाला जातीचे दाखले द्यावे आणि आमचं महामंडळाची त्वरित सुरुवात करावी। आणि शैक्षणिक बाबतीत आमच्या बांधवांचं कॉलेजचे फी असतील, शैक्षणिक फी असतील ती माफ करून वसतिगृह आणि आश्रमशाळा या सर्व आमच्या वडार समाजाच्या या मागण्या पूर्ण व्हावे एवढीच आमची विनंती आहे। भविष्यात सरकार नमत नसेल तर महाराष्ट्रामध्ये सन्माननीय विजयदादा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा महाराष्ट्राचे रस्ते चक्के जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। याची दखल प्रशासनाने घ्यावी एवढी विनंती करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।